आई शपथ, आई कसली भारी आहे ही. गाप्पे तुझी परीक्षा झाली ना तेव्हाच आणली होती अंगठी, द्यायला टाइमच नाही भेटला. किती सुंदर आहे ही अंगठी, लई भारी आहे. अर्जुन पण लई महाग असेल ना रे. मग गाप्पे लेक्चरची परीक्षा सगळेजण पास होत नाहीत. पण किती याच्यात सांग की. जाऊ दे सोड ना, तुझ्या बोटात भारी दिसते ना, संपला विषय. लाख भरायची असेल ना. गाप्पे प्लीज हा, आता हे पैसे कुठून आणले विचारू नको प्लीज. अरे हो अर्जुन पण आजकाल कसं झालंय, काय जरी झालं ना तरी तुला आज प्रश्न पडायला लागला म्हणून म्हणलं. अरे नाही असं नाही. तसंच आहे तसंच आहे. नाही माझंच चुकलं, अंगठी आणली ना तेच चुकलं माझं. अर्जुन असं नाही. 3 महिने झाले पैसे साठव. आपली एकतर एंगेजमेंट झाली ना, त्यामुळे मला मनापासून वाटत होतं तुला अंगठी द्यावी, त्यात ही अंगठी आवडली म्हणून 3 महिन्यापासून पैसे साठवतो. अर्जुन सॉरी. काय सॉरी आपले, आता गेला ना सगळा मूड. सॉरी ना, मी खरंच तुझ्यावर अशी शंका नव्हती घ्यायला पाहिजे, चुकलं माझं. आपे बघ मला माहितीये तुला असे तसे पैसे कमवलेले नाही आवडत, मी नाही कमवत तसे पैसे. पण सारखं कुठून आले पैसे असं विचारून मी काहीतरी चुकीचं करतोय असं नको ना मला वाटून देऊ. सॉरी म्हणलं ना. सॉरी की. पण खरंच अंगठी लई सुंदर आहे, मला लई आवडली. पण तुझ्यापेक्षा नाही. गप्प बस. राप्पे विश्वास ठेव माझ्यावर, हे असं तसं काय करणार नाही. तू फक्त खुश राहा. कुठे करायचंय भाषण? कुठं पाहिजे हे काय येतात? इथं. आणि मग लोक कुठे आहेत? होय रे सुजा, नाही रुक्मिणीचं भाषण ऐकल्यानंतर तीच लोक परत भाषणाला येतील का? म्हणजे मग आता काय घराघरात जाऊन बोलवायचं लोकांना? मी मग कुणी आम्ही? सुजय तो उमेदवार आहे. आता त्यो जर घराघरात जाऊन लोकांना गोळा करायला लागला मग काय राहिलं? हो सरकार, पण तुम्ही असं बोललं नव्हतात ना. मग आता सांगतोय की पाहिजे तर 2 कार्यकर्ते धाडतो तुमच्या संघ, आम्ही आहे इथंच. सुजा फोन करून बोलून घे कार्यकर्त्यांना पटकन. हे काय लगेच सांग. ठीक आहे चालतंय. चाल. कारण सुजय भाऊजी सांगितल्याप्रमाणे सगळी कामं करणार आहे त्याची खात्री मला आहे. आणि त्यांनी नाही केली तर त्यांच्या विरोधात उभं राहणारी पण मीच असेल. म्हणूनच म्हणते, तुम्हाला ज्याला कोणाला मतदान करायचंय ना त्याला मतदान करताना अगदी शांत डोक्याने आणि विचार करून मतदान करा बघा. कारण तुमचं एक मत तुमचं अख्खं भविष्य बदलणार आहे. तू जसं सांगते तसं आमच्या मुलांसाठी गोष्टी होणार असतील, त्यांच्या हाताला काम मिळणार असेल आणि सुजय दादा आमच्यासाठी दर महिन्याला गावात येऊन आमचं म्हणणं ऐकणार असतील तर आम्ही तुझ्याच पक्षाला मतदान करू. ऐकणार तर निवडून आल्यावर मी घरात थोडी राहणार आहे. तुम्ही आणि तुमचे प्रश्न एवढाच माझा मुद्दा असणार आहे. असं तर सगळीच बोलतात हो. नाही नाही काका, मी फक्त बोलत नाही हा, मी तुम्हाला खात्री देते बघा. मग झालं तर ठीक आहे. आणि खरंच धन्यवाद, तुम्ही माझं म्हणणं अगदी मनापासून ऐकून घेतलं म्हणून. आत्ताच विचारा प्रश्न, मग निवडून याची वाट कशाला बघायची?
दिलेले पैसे. अगं राहू दे की तुला. आपली दीदी म्हणते असे पैसे ठेवायचे नसतात. भारी आहे तू आणि तुझी आप्पी दिदी दोघी भारी आहे हा. आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा केवढा विचार करून सगळ्या गोष्टी करतो का नाही? अहो म्हणजे बघा की साध आपल्याला साडी घ्यायची असेल, आता या ताईंनी घेतली तशी, गाडी घ्यायची असेल, अहो साधी चप्पल घ्यायची असेल तर आपण विचार करतो. एवढंच कशाला, घराला तोरण बांधायचं असेल तर ती फुलं आपण निवडून निवडून घेतो का नाही? मग एखाद्या पक्षाचा उमेदवार निवडताना आपण एवढा विचार करतो का हो? एवढं करून काय झालं शेवटी? रुक्मिणी हे ना या आप्पीनी मुद्दामच केलंय बघ सगळं. नाहीतर काय, बरोबर माझ्याच वेळेला कसं भाषण फसलं म्हणे. अगं तिचा डावच आहे हा. तिला सगळं माहिती होतं म्हणूनच सगळ्यात तयारीनिशी गेली होती ती. अरे वा, क्या बात है सुनबाई. अगं कसली भारी बोलली आपण ना. अपर्णा, मस्त झालंय बरं का भाषण. मी जर तिथं असतो ना लगेच मत द्यायला तयार झालो असतो. अरे मग सुनबाई कोणाची आहे हा? बर, अरे तर घरात तुला धड दोन शब्द बोलता येईनात आणि म्हणून सून कुणाची. आता ना तिचा अभिषेक करा दुधानी, पूजा मांडा तिची. काय पण एक भाषण केलंय तर एवढं कौतुक चाललंय नुसतं. अहो मावशी, तुम्ही पण केलं होतं की भाषण? रुक्मिणी हिच्या तोंडाची माशी बी उठत नव्हती ना आता ही मला बोलायला लागली होय. अहो मग त्या बोलतायत तर चांगलीच गोष्ट आहे की. ती मला बोलती टोचून आणि ही चांगली गोष्ट आहे होय ग. आणि सगळ्यात जास्त कौतुक याचं आहे की त्या भागातील लोक दुसऱ्या पक्षाचे कट्टर समर्थक होते. म्हणजे अहो बाबा, म्हणजे आपली तिची जबरा आहे ना व. या क्या पूछ अपने बारे में. हो बाबा, त्या गावात काही केलं तरी हा पक्ष उभाच राहत नव्हता बघा. ते आपल्या आपतीने करून दाखवलं. खरंच अपर्णा, तुझं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. हो, आणि त्या गावातली लोक असं म्हणाली की असं जर नेतृत्व आम्हाला मिळणार असेल ना तर आम्ही पक्षाचं राजकारण विसरायला तयार होतो. माया रुक्मिणी, हे कीर्तन काय रातभर थांबायचं नाही असं मला दिसतंय. त्याच्यामुळे ना मी जाऊन झोपते. मावशी औषध पिऊन झोपा हा. तुमच्या पोटात दुखते ना म्हणून म्हणला तो. नाही 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 नाही, माझ्या काय पोटात बिटात दुखत नाही हा. हा पण सुजा, तू मात्र जरा जपून राहा बाबा. नाही उद्या नाकापेक्षा मोती जड व्हायला नको म्हणून म्हणलं. म्हणजे लोक तुला नाही मत देणार, तिलाच देणार. आणि तुझं नाही ऐकणार, ती काय म्हणाल ते ऐकणार लोक. एक मिनिट, आई असं काही नाही होणार. असं नाही होणार मग कसं होणार? अगं ज्याच्या त्याची तोंडी तुझंच नाव हाय, तुझा तो हिडिओ बी पसरलाय ना. आपे मुद्दाम करत नाहीस ना? पण आपण सुजयबद्दल बोललं पाहिजे हे तिला कळत नाही ना. हा, अहो नाही म्हणजे त्यांनी ते अहो आम्ही तुमच्याशी नाही बोलत आहोत, पण यापुढे प्रचाराला दुसरं कोणाला घेऊन जायचं नाही. आपल्या पक्षाचा प्रचार फक्त आणि फक्त अपर्णाजी करतील, दुसरं कोणी नाही. जी मॅडम. रुक्मिणी बघितलं का, साऱ्या गावासमोर घरासमोर तुझी काय बी इज्जत ठेवली नाही हा आप्पीनं. मॅडम आता तुम्ही आलाच आहात तर 2 घास खाऊनच जावा काय. नाही नाही थँक्यू. खरं तर आम्ही तुम्हालाच फक्त भेटण्यासाठी आलो होतो. तुम्ही असंच काम करत राहा. आणि तुमचा अभ्यास कसा चालू आहे? मॅडम, या प्रचारामुळे तिचा अभ्यास पण चांगला चाललाय. म्हणजे आपल्या भागातला अगदी सखोल अभ्यास होतोय तिचा. अरे वा, खूप छान. तुम्हाला कधीही कसलीही मदत लागली तर आमच्याकडे या, फोन करा. आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी उघडे असतील. हो. अरे कळत कसं नाही तुला? ती आप्पी तुला आमदार म्हणून निवडून आणणार आहे. अरे डोसक्यात कसं येत नाही तुझ्या? सरकार, त्या भिकारड्या आप्पीचे उपकार नको आहेत मला. कसले उपकार? हा
अरे तिच्या बापाचं सगळं कर्ज माफ केलंय आपण. ती राणी परत दिलीये. या भिकारड्या वडापोल्याची पोरगी या सरकाराच्या घरात सून म्हणून घेतलीच ना पदरात. अरे आयुष्यभर कष्ट जरी केलं आणि उपकार फेडायची भाषा केली ना तरी फिटणार नाहीत उपकार. आमदार व्हायला निघालाय तुम्ही. जरा दूरचा आणि खोलवर विचार करायला शिका. मग झालं तर निवडणूक होईपर्यंत गोड बोलून हिच्याकडून आपलं काम काढून घेऊ. नंतर गावात खोळी होऊन दगड मारत फिरली ना तरी काय करायचंय आपल्याला. काय ग काय म्हणली काकी? काय नाही, मी बोलले. अर्जुन पण लई नाराज आहेत त्या. तू आज नाही बोलायला पाहिजे होता. आता नाही तर कधी बोलणार होते मी. तू लिहून दिलेलं भाषण तिला करता आलं नाही. त्यात तू भाषण केलं ते बी एवढी भारी. त्यात मॅडम पण बोलले ना. अरे तसं नाही, पण त्यांनी पहिल्यांदाच केलं ना भाषण. तुला कळलंय ना माझा मुद्दा काय ते. तुला काय म्हणायचं मला नाही कळते. ते मला ना कधी कधी भीती वाटते. कसली भीती वाटते? हेच की आपली तू एवढी भारी आहे ग. लय भारी आहे तू. म्हणजे बघ ना त्या लोकांना असं एका भाषणात फिरवलंस तू. कुणाचं ऐकत तरी होते का ती लोक? तरी तू फिरवलंस त्यांना. लोक ऐकतात तुझं, तुला सपोर्ट करतात, तुझ्या मागे येतात लोक. तू भारी आहे आपे. अर्जुन, ती सगळी लोक कुणामुळे जमली? मी दिवसभर उन्हातानात बिरबिर हिंडत होते. माझं कोणीतरी ऐकलं का? तू जमवली सगळी लोक. त्याचं काय नसतं ग. पण मला तर वाटतं तू कलेक्टर झाल्यावर तुला मला काय काय नाही. अरे सांग की, असं अर्धवट काय बोलतोयस? बोल की. मला काय? तुला मी नाही. तुम्ही शांत व्हा आधी. काय झालंय तुम्हाला? अगं ही काल कामावर गेलं होतं, परत आलंच नाही. ती मला काहीच कळत नव्हतं. हॉस्पिटलातलं फोन आला की ती बेशुद्ध आहे. ती आप्पे आम्ही दोघंच आहे ग. आम्हाला कोणच नाही माग पुढं. तू मदत कर की अगं. आणि ते डॉक्टर म्हणलं की ती काय म्हणते ती कोमात का काय त्यात आहे. ती काय कोमात? होय, ती कोमात काय असते ते मला काय बी माहित नाही बघा. आप्पे अगं चल की तू. बरं बरं तुम्ही शांत व्हा. तुम्ही अगं काहीतरी कर की. लय आशेला आले बघ मी तुझ्याकडे. चल. हे पाणी प्या ताई, पाणी प्या. नको मला पाणी. कामाचे इथं झाले का ताई काही? होय, अजून कुठे होणार आहे. तिथंच झालंय. आणि मी त्यासनी काय बोलाय गेली तर मलाच बाहेर काढलंय त्यांनी. बरं तुम्ही नका काळजी करू, आपण जाऊ. चला. मला मदत कर की अगं. मी लय अपेक्षेने आले अगं तुझ्याकडे. ताई मदत करणार की. माझे पोलिसात आहेत बघा. आपण तिथे सगळं शोधून काढू. काय नक्कीच मोठं काहीतरी असणार आहे. हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आपण बातमी करूयात. मी आलेच बॅक. हो ताई थांबा. हा चल. त्याचं काय नाही हो सरकार. त्याच्या बापाची पेन्शन आणलीये. तेवढं गाजर दाखवलं तर म्हणाल ती काम करल ते रॉकेट. तर ते आपल्या यायला नको. नाही एवढा दम नाही त्याच्यात. नाही असं म्हणताय खरं, पण त्याला आधी बी लोकांनी असाच वापरून घेतला हे डोक्यात ठेवा. सरकार 2 नंबरची कामं करायला खात्रीशीर माणूस येतो. आणि आपल्याला तर अजिबात घाबरत नाही. येळ आली तर हिलाच 2 ठेवून द्यायला बसलाय. आता तेच तर नकोय. बरं राहिलं. सांगतो त्याला आप्पीच्या नादी नको लागू म्हणून. आणि तुम्ही आता जरा त्या आप्पी संग राहत जा. आता मी कशाला? उमेदवार आहे तुम्ही आता. लोकांना कळलं पाहिजेत. गावात फ्लेक्स लावले की आपण. अहो त्यानं काय होणार आहे? लोकांना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं. लोक नुसती गाराणी सांगत असतात. अहो तीच तर. ती ऐकू वाटत नसली तरी ऐकायची. लोकात राहायचं. आप्पी हाय तर तिचा फायदा करून घ्या. ठीक आहे, थांबतो आजपासून. पण हाय कुठे ती? जायचं ना आपल्याला? आता मला काय माहित कुठे आहे ती. घ्या कोण बी इथं. ते गेली कुठे पोरगी? तर मला काय माहित कुठे गेली ती.
नेमकी अशी जायच्या वेळेलाच कुठेतरी जाऊन बसती. जाऊन बघा आणि आणा तिला. थांबा चौकशी करतो. फोन कसले लावताय? जाऊन बघा आणि घेऊन या तिला. मराठीत सांगितलं कळतच नाही बाई. ती पोरगी बी अशी 2-4 भाषणं काय दिली, स्वतःला लय शहाणी समजायला लागली. जायचंय ना, अकलीचा काय भाग आहे का तिला? का आता तिच्या तालावर नाचायचं आम्ही? सरकार शांत व्हा तुम्ही. आणतो मी तिला, घेऊनच येतो. जरा थंड घ्या तुम्ही, बसा इथं. सगळ्या गावापुढं आम्हाला बेड्या ठोका आणि वर्ण म्हणा थंड घ्या म्हणून. लुकतुके, तिथं परिस्थिती काय होती माहिती ना तुम्हाला, घ्या ना समजून. अहो मला काय करायचंय ती परिस्थिती? तुम्ही लईच तापलाय राव. चिंचुके, जा कोल्ड्रिंक घेऊन ये. हे राहू दे रे. आणतो. आण कोल्ड्रिंक आण मस्त पैकी. लुकतुके साहेब बसा तुम्ही, जरा बसा इथं. बरं राहिलं. मी काय म्हणतोय, लुकतुके साहेब तुम्ही लय लोड घेताय, तुम्ही लय मनाला लावून घेताय. इथं आणून लगेच सोडणार होतो मी तुम्हाला, फक्त जरा नाटक करायचं होतं. कशाला? आणि मी का नाटक करू? बस का लुकतुके, आपल्यासाठी एवढं नाही करणार होय. 1-1 बंदा रुपये मोजून घेता ना तुम्ही, तो म्हणतो का मी बास का म्हणून? काय म्हणतोय लुकतुके साहेब, तुम्ही जरा ऐकून. साहेब पहिलं माझं ऐकून घ्या. ह्यात माझी काय चुकी आहे? आणि ह्याच्यासाठीच पैसे मोजतो ना मी. बाहेर येऊन कॉलर धरली तुम्ही माझी, घेता ना बॅगाच्या बॅगा भरून. आता तो पोरगा पडला वरनं, लागलं त्याच्या डोक्याला. अहो एवढं होतच की आमच्या धंद्यात. तुम्ही मला सगळ्यांसमोर अटक काय करता, इकडं काय आणता? अहो आमची काय पत आहे का नाही? तापलाय राव तुम्ही. चिंचुके नकोय मला. आणि एक साहेब सांगतो, तुमच्या तुमच्या बायकोची जी काय भांडणं असतील ना ती घरी निस्तारा. उगाच आम्हाला मध्ये घ्यायचं नाही. आणि परत जर का असं काय झालं, माझ्या अंगाला जर परत हात लागला तर मी सोडणार नाही साहेब. लुकतुके साहेब जरा जास्त होतं हे. बायकोला सांभाळता येत नाही, लागलं शायनिंग मारायला. साहेब आहोत तुम्ही. हे बघा साहेब, पुढच्या वेळेला अंगाला हात लागला ना तर सोडणार नाही मी. तुमचे जे काही मॅटर असतील ना ते घरातल्या घरात मिटवा. परत माझ्या कॉलरला धक्का नाही लागला पाहिजे. पैसे घेता ना तुम्ही बंडलच्या बंडल, अहो तशी कामं पण करा ना आमची. साहेब लय वर्षापासून धंदा करतोय, तुमच्यामुळे बुडला नाही पाहिजे. येतो मी. हो साहेब. अप्पे, तू अजून तेच डोक्यात घेऊन बसलीस होय. तो हा माणूस कसा असेल, काय संबंध नाही. अरे नाही अर्जुन, मला चांगला आठवतोय, तोच माणूस होता. अप्पे, हा इथला वाळूवाला आहे, तो तिकडचा सातारचा होता पुस्तकवाला. दिसायला सारखे असतील पण एकच कसं असेल? नाही रे, तो तोच होता. मला पक्का आठवतंय की. मी खोटं बोलतोय का मग? चिडतोयस कशाला पण? मग तुला किती वेळा सांगतोय तो नाही तो माणूस, तरी परत तेच 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 तेच. अरे हो, मला वाटलं म्हणून बोलले मी. वाटण्याला काय अर्थ आहे? तो माणूस तो नाही ना, संपला ना विषय. बरं ठीक आहे. पण अर्जुन, आपल्या गावात हे सगळं वाळूचं हे असं प्रकरण सुरू आहे, तुला माहिती नव्हतं? होतं ना माहिती. मग त्यांनी पैसे दिले मला, म्हणून मी गप्प बसलोय. काय? आपे, हे वाळूवाले आहेत ना, लय मोठे असतात लोक, त्यांची वरपर्यंत पोच असते, म्हणून माझा असतो त्यांच्यामध्ये. आता मला एक सांग, मला जर वरूनच ऑर्डर आली की यांना काय बोलू नका, तर काय बोलणार आहे मी? अर्जुन खरंच? मग आणि सध्या माझं चौकीकडे लक्षच कुठं होतं. मी तुला सांगायचो की इकडून चाललोय चौकीला, कामाला चाललोय, पण जायचो बापूंकडं. मी आत्ता कुठं लक्ष द्यायला लागलोय कामावर. आता बघू कसं काय, ते लोक कोण आहेत काय. अर्जुन सॉरी. सॉरीच नाही काय, मी होतो फ्रेश जरा. जेवणाचा फेरा कुणा चुकलाय? जीवनाचा फेरा कुणाला चुकलाय?
इथे सुख आहे ते दुःख आहे, इथे दिवस आहे तिथं रात्र आहे, जिथे चांगलं आहे तर वाईट आहे. दिसतंय की महाराज अहो आमच्यावर काय संकट बिंकट आलंय का काय हो? संकट दूर करायलाच मी आलोय. बर मग आमच्यावरचं संकट दूर करूनच दाखवा. हे पियू नीट बोल त्यांच्याशी. तुला कळतंय का विज्ञान आहे त्यांच्याकडे. अख्खं घर त्यांना मानतंय आणि तुम्हाला काय ग लय अक्कल आली का काय? हा सरकार बघितलं का? अहो 4 बुक शिकल्या तर त्यांना वाटतं आम्ही आबाळाला टेकलोय. नाही नाही, मुद्दा तो नाही मावशी, आमचा खरंच विश्वास नाही म्हणून बोलतो. नातू 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 चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार होत नाही बालिके. हा दाखवा की, मला बी चमत्कार बघायचंय. अहो विनू भाऊजी, अहो असं काय बोलताय त्यांच्याशी, नीट बोला की. अहो ते रागावले तर कोप होईल काय तर घरावर आपल्या. ग बसा आई. अहो काही काय बोलताय? आणि चमत्कार बिमत्कार सगळं ढोंग असतो पोरी, असतं चमत्कार असतो. मला सांग हे सगळं कुठून आलंय? हे झाड, हे आकाश, ही फळ इथं घरात ना आली की. अहो भाऊजी तुम्ही ग बसा. बुवा तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही बोला बोला. तुमचं ना प्रवचन लय भारी वाटतंय, बोला बोला. मी तेच म्हणत होतो, सगळं काही चमत्कारातूनच आलंय. मग जरा दाखवा चमत्कार, आम्हाला बघायचं ते. ए पियू गप्पा. सुजयराव राहू द्या, तुम्ही आता आमदार होणार आहे. गावाच्या वेशीच्या आतच घडला चमत्कार. काय झालं? हे नाही सांगतायत, जाऊन बघितलं पाहिजे. आता त्यांनी काय सगळं सांगायचं का काय? हा मी सांगते ना माझ्या. हे आप्पे जरा ग बैस की, सांगितलेलं कळत नाही होय तुला? चमत्कार घडलाय, जावा तुमच्या डोळ्यांनी बघून या, कानांनी ऐकून या. त्यावर मी इथंच आहे. नातू 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 नातू. माय जरा दूध देतेस काय? होय होय. ए आणते आणते, मी आणते. सावकाश सावकाश. अहो मी काय म्हणते, जावा की ते काय म्हणतात बघा की. सुजा उठ, तू जा, तू पण त्यांच्या बरोबर जा. सरकार चला जाऊन येऊ. चल भाऊजी. चला मी बी येतो. हा ताई सांग की. सरकार अहो ऐका मी काय म्हणायला लागल्या. भाऊजी, अहो बाबा, अहो तुम्ही सांगा की नाही चालले. अरे स्वतःला खरंच बाबा समजायला लागला काय? नातू 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 नातू. कामाचं काय झालं? अहो तुमचे हे काम झाले की साहेब? त्याच्या घरची फक्त उतानी पाडीच राहिली माझ्यासमोर. जेवलं जरा, जेवलं. काय काय झालं ते नीट सांग. तुमची आई आणि तिची बहीण आली ती जेवण घेऊन. जेवायला मस्त श्रीखंड, पुरी, भाजी असं. जेवायला काय काय होतं ते विचारलं का मी तुला? नाही नाही, मुद्द्याचं बोल. हा त्या म्हणल्या की एका सुनेची अडचण आहे म्हणून. म्हणजे सगळं पाहिजे तसं होतंय. तर तुम्ही काही काळजी करू नका, मला फक्त ते. तुला काय एकदा सांगितलं ना तुला, सगळं काम झाल्यावर पैसे मिळतील म्हणून. हा काय मग भीक मागतो का? काय सांगतोय ते नीट ऐक. हे नाटक असंच चालू ठेवायचं. त्यांना काहीतरी सांग. काय सांगू? सांग काय बी, पूजा करायची, यज्ञ घालायचा, ह्याव करायचंय, त्याव करायचंय, सांग काय बी. आणि पैसे माग. हा मागतो मागतो. किती मागशील? 50,000. हेच भोरटाय रे तू. चांगले 4-5 लाख माग, तर तुला 20,000 देईल. 50,000 मागितले ना तर फक्त 50 रुपये दे ना. बरोबर साहेब, तसं करतो. तुम्ही करा तुमची कामं, मी तर पडून घेतो. सवय लय वाईट आहे. थांबूया साहेब आपण. एकदा तोंडाला पाणी लागलं ना तर तहान अजिबातच भागत नाही बघा. मला बी तसंच वाटतंय. काल तो वाळूवाला बोलत होता का नाही, तिथंच कानपडात वाजवशी वाटलेली. पण ह्या पैशामुळे गप बसायला लागलं ना. काल तो बोलत नव्हता, तर पैसा बोलत होता. बरोबर आहे चिंचुके तुझं, पण अजून कामं बाकी आहेत ना रे. आता कसली कामं? आत्मांच्या नावावर जमीन घ्यायची, आपली सेपरेट जमीन घ्यायची. पुढे पोरं बाळ होतील, त्यांची सोय केली पाहिजे ना साहेब. ती तर होतच राहील की. नाही 2 वर्ष करू, अजून फक्त 2 वर्ष. पण साहेब तेवढं लागणार चिंचुके. फक्त आता पकडले जाणार नाही ना, याची काळजी घेऊ आपण. ती कसं? हे बघ होते काय, चौकीत येतात क्लास द्यायला. इथं आपल्याकडे कोण फिरकत नाही, तो भाग वेगळा. पण तिथं काहीतरी जुगाड लावला पाहिजे आपण. तो कसं साहेब? हे बघ झालं काय चिंचुके, आपले फोटो आहेत त्यामुळे विषय काढलाय. करायचं असं, जागा बदलायची, वेळ बदलायची, तारखा बी बदलायची.
ज्याच्याकडून पैसे घ्यायचेत ना त्याला बी कळलं नाही पाहिजे खिशातले पैसे गेले कधी. मी काय म्हणतोय, आपण कधी थांबायचं हे ठरवूया की. ते नको विचार करू तू आता आपण जरा सिस्टमॅटिक करू, कुणाला नाही कळणार. दिदे कसलं भार आहे राव खरंच. अरे कलेक्टरच्या इंटरव्ह्यूला चालली बघ माझी लेख. आणि ती बी अशी. खरंच आप्पे, आमचं नाव काढलंच बघ पोरी. पण मम्मी बापू आम्हाला इंटरव्ह्यूचं लय टेन्शन आलंय हो. अगं दिदे तू कशाला टेन्शन घेत्यास? तू कोण आहेस माहित आहे का? मवतायस मवता. अगं उलट तू त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन येशील. ए दिप्या नाही या, लई हुशार लोक असतात ती. अरे अनुभवी असतात, त्यांना लई नॉलेज असतं बघ. अगं मग तू काही कमी हुशार आहेस होय तेव्हा? हा अगं बघ की, माझा बाप बैलगाडीत बसला आणि शेवटी एसटीत बसला. मी राणीत बसलो आणि कधीतरी रेल्वेत. आणि तू डायरेक्ट विमानात. म्हणजे या सगळ्याचा अंदाज घेता मला डायरेक्ट चंद्रावर जायला लागेल. दिप्या डॉन, तुम्ही चंद्रावरच असता, कधीतरी खाली येत चला. बापू मी फक्त एकटी नाही जाणार विमानात. मी कलेक्टर झाली का नाही तुम्हाला सगळ्यांना विमानात घेऊन जाईल. आणि बापू आता कसं तुम्ही राणीत विमान बघता का नाही, तेव्हा तुम्ही विमानात राणी बघाल. तू म्हणती तसंच होणार बघ. आमचा पक्का विश्वास आहे तुझ्यावर. मी आता संपती बर का. मी खिडकीकडेला बसणार. ते बघ. अरे हो दिप्या, तूच बस बाबा. आहेत का विमानाने प्रवास करणारे कलेक्टर मॅडम? आहेत का? आहेत की. आहेत दाजी आहेत. तुम्हाला काय दम निघणं वाटतं? काय राहू दे पेडवान, चेष्टा करताय सगळ्यांसमोर. अहो मी चेष्टा करतच नाही. अहो आत्ताच तिला उचकी लागली. विचारा तिला लागली की नाही तिथे उचकी. दिप्या आगाऊ झालायचा. एक मिनिट, तुला पण हे सगळं माहिती होतं? अगं दुपारीच बापूंचा फोन आला, म्हणलं तिकीट आलेत. म्हणलं तुम्ही तिला बोलवून घ्या आणि तिलाच तुम्ही त्या तिकीट. खरंच दाजी, अहो तुमच्याकडनं हे शिकलं पाहिजे. म्हणजे नाही का, अहो तुमच्याकडे जुगाडाचा क्लास लावला पाहिजे. बरं चला जेवायला वाढू का लगेच? आज सगळं आप्पीच्या आवडीचं केलंय मी. तुम्ही सगळंच ठरवलंय वाटतं होय? नाही आणि असे माझ्या आधी अर्जुनला सगळं घरातलं माहिती असतं आजकाल. मग तो बी या घरचा लेखच आहे. लय उकडतंय साहेब. गस काय कपडे आणले, जरा काढून बसतो. ए बापाचं ऑफिस आहे, काढून बसू का? नीट बस, नीट बस, नीट बस आधी तू. बरं बोला काय ते. एक तर तू आहे ना तुझे नाटक कमी करा. आतवारे काय करतो, डोळे काय भेटतो, त्यावरच उलटी पालटी झाली ना पब्लिक साहेब. उगाच नाही माग तर अख्ख्या गावाला गंडवलं होतं. ए तू तू नीट बस. हा आधी नीट बस. गावला होता ना तू, तुला त्यांनी आत टाकला होता ना. एक मिस्टेक एकदाच करतो आपण, परत नाही गावणार. नातू 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 नातू. हे डायलॉग माझी तिकडे करायच्या, इथं नाही. काय झालं ते नीट सांगा. काय झालंय? सरकारला चिकट आहे हो, पैसे सोडा ना. तुला काय तो असा तसा वाटला का? 12 गावचं पाणी पिलेलं आहे. मी काय म्हणतो साहेब, त्या रुक्मिणीकडून घेऊ ना पैसे. त्याच्याकडे काय नाही, ती काय देणार नाही आपल्याला. पैसे त्या सरकारकडेच आहेत. बर असं काहीतरी करतो ना, तो पाया पडता आला पाहिजे. नातू 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 नातू. गप. तुझ्या या अशा फालतू चमत्काराने काय होणार नाही. हुकुमाचा का काढा मग. त्याचाच विचार करतोय मी. माहिती द्या मला, पोचायची कशी बघतो मी. चालतो.
अहो साहेब, असं हसत नका जाऊ. धडकी भरते मनात. निघतो, तुला सांगतो काय करायचं. ए यार ते लावे, लावते आता तू नको फिरू, लावते. ऐकतोय एकाच येतोय. पण माझ्या काळात असं काय होणार नाहीये. विकास म्हणजे काय? शाळा, रस्ते, लाईट. विकास म्हणजे अजून काय असतंय तेव्हा? विकास मग अजून काय असतंय? हे बघा, उगाच काही प्रश्न विचारून मला अडकू नका बरं का तुम्ही. खरं सांगा, तुम्हाला दुसऱ्या पक्षाने पैसे दिलेत का? हा, पैसे दिल्यात. अरे इथं आम्हाला अजून लई प्रश्न पडल्यात, त्याची उत्तर दे आधी. दिलीत की उत्तर आता? अरे विकास म्हणजे काय याचं उत्तर आम्हाला अजून मनासारखं भेटलंच नाही ना. विकास म्हणजे काय? मी सांगते. विकास ही लय वैयक्तिक गोष्ट आहे बघा. अहो म्हणजे प्रत्येक जण समाधानी असणं, संतुष्ट असणं म्हणजे त्याचा विकासच झाला की. आजी, आता तुम्हाला एक गोष्ट समजा, तुझ्या घरात तुझी सून तुझ्याशी चांगली वागत नसेल आणि अचानक जर का चांगली वागायला लागली तर तू तुझ्यासाठी विकासच झाला की ग. होय होय, हाय का नाही? बाबा, आता तुम्ही मला सांगा, समजा तुम्हाला 2 पोरे आणि त्यांची आपापसात लई भांडण आहे, एकमेकांशी नीट वागतच नाहीत ते, आणि अचानक ते एकमेकांशी चांगले वागायला लागले, भांडणच निघून गेली तर? हो, तो विकासच आहे. अहो तो तुमच्यासाठी विकासच झाला की, हाय का नाही? बरं, आता हा सगळा झाला वैयक्तिक विकास. आता आपण जर का आपल्या भागाचा विचार केला, आपल्या भागाचा विकास म्हणजे काय? आपल्या भागातल्या अडचणी सोडवणं, सोयी सुविधा पुरवणं म्हणजे विकासच झाला का नाही? आता हेच बघा की, आता 30 वर्ष आधी गावात लाईट नव्हती, मग गावात लाईट आली म्हणजे काय झाला? विकास झाला. पण आता जर का कोणी म्हणलं आम्ही लाईट आणतो, तर तुम्ही त्याच्यावर हसणार का नाही? त्याची चेष्टा उडवणार का नाही? अहो कारण गावागावात लाईट आली की आता, त्याचा काय फायदा आहे? हा, पण आता जग बदललंय बर का. आता प्रत्येकाकडे फोन आहे, फोन शिवाय कोणाचंच पान हालत नाही बघा. आता इंटरनेट आणि फोन या दोन्ही लई महत्वाच्या गोष्टी झाल्या. मग आता जर का गावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली तर तो गावाचा विकास झाला का नाही? तू म्हणतेस ते पटतंय आम्हाला, पण नाही म्हणलं तरी अजून अडचणी आहेतच की. इतकी वर्ष अडचणी तशाच आहेत, प्रश्न बी लई पडल्यात, त्याचं काय करणार? आबा, आता ते अशा झटके सुटणार आहेत व्हय? वेळ द्यायला लागेल ना. मला निवडून द्या तुम्ही, मी सोडवीन सगळे प्रश्न तुमचे. अरे शेतकरी इतकी वर्ष मरमर मरतोय आणि आता तर काही विचारूच नकोस, ती सोडवणार आहेस तू? नाही नाही, तसं नाही, पण आपण त्याचा पाठपुरावा तर करू शकतो ना, आपण प्रयत्न तर करू शकतो का नाही? हा, पण आमच्या अडचणी सुटतील कावा ते विचारतोय आम्ही. आता तुम्हाला सगळ्यांना खरं उत्तर देऊ का? साध्या माणसांना का छळतीये? सरकार गेटच्या बाहेर येईना ती, इथंच आहे आत. थांबा, दाखवतो तुम्हाला. थांबा ना तू. हे बघा, दाखवतो ना तू, ना तू, ना तू, ना तू, ना तू, ना तू, ना तू. हे बघा, लिंबू लालच आहे. आज जेव्हा कुंकू टाकलं, लिंबू काळा झालता, म्हणजे जागेचा दोष आहे सरकार. ना तू, 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 ना तू. मला दिसलिया, बाई दिसलिया, मातृनाव खेळलिया, अडकलाय, जीव अडकला इथं. ना तू, ना तू, ना तू, ना तू, ना तू, ना तू. आतुरात खेळल्या ती, आतुरात खेळल्या, आताच अडकल्या. काय सांगले ताकदीची, सांगा काय करायचंय? करा करा, काय काय करायचं ते करा, सगळं करा. शांती, शांती करायला लागल लगेच, उद्या अमावस्येच्या आधीच. साधू बुवा, तुम्ही मिळवा सगळं, ते मिळवा, करा सगळं शांत करा बघा. लई सामान लागल. 21 नखांच्या कासवाचं नख, ते मिळायला अख्खी जिंदगी जात्या. करा की, करा, काय करायचं ते करा, सगळं करा.
पैसे लागतील, मला ध्यान केलं पाहिजे, साधना केली पाहिजे. नातू 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 आला, आदेश आला. शांतीच्या टायमाला घरातली कुठलीच बाई बाहेर पडता कामा नये, अजिबात. नाही नाही, अजिबात पडणार नाही, अजिबात पडणार नाही. नातू 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 नातू. तू सगळं नाटक करत नसेल कशावर? अहो, काय पण काय बोलताय? आता बघितलं की आपल्या डोळ्यांनी. हा बघितलं खरं. मग ते काय नाही बघा, ते काय सांगतील ते सगळं करायचं. मी तर करणार आहे सगळं. असं काय करताय? तुम्ही असं काय करताय? हे बघा, मी आजपर्यंत तुमच्याकडे काय मागितलंय का? आणि मी काय माझ्यासाठी करते होय सगळं? हे आपल्या घरासाठीच करते ना. तुम्ही माझं ऐकणार आहे का नाही? त्यानं पैसे किती ते बी सांगितलं नाही. हो, असं मागून मागून किती मागणार आहे? अहो, साधू बुवा आहेत ते, आपल्याला गंडवणार आहे थोडंच. करा, काय करायचं ते करा. हा, करते करते. उद्या मी घरात नाहीये, बाहेर चाललोय. तुझ्याला घ्या आणि घाला शांत. सगळे इथेच आहेत की. आज आपली सून पहिल्यांदा विमानात बसणार आहे. अपर्णा, तू तुझी आणि बापूंची स्वप्न आज पूर्ण करणार आहेस. इंटरव्ह्यू नीट द्या. हो ताई. आप्पे, तुला आज घराबाहेर जाता येणार नाही. अरे, नातू बुवा घराची शांती करणार आहेत, ती झाल्याशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. काय अरे काय थोड्या वेळा झाला काय सुजा? कुठला आणलाय शांती बुवा? सुजय, अरे ह्याला काय अर्थ आहे? तिला इंटरव्ह्यूला जायचंय. ए पियू, अगं तुझा नवरा आमदार व्हावा म्हणून चाललंय हे सगळं. गप्प बस तू. पण आई, अगं आज तिचा इंटरव्ह्यू आहे. अरे तो इंटरव्ह्यू महत्वाचा असतोय का घराची शांती महत्वाची असते? मावशी, अहो असं काय करताय? मी 3 वर्ष थांबली या दिवसासाठी आणि मी गेली 30 वर्ष. अगं एवढं मोठं घर आहे, पैसा आहे, पण घरात शांतता म्हणून काय नाही. आणि त्या नातूबुवांना बरोबर कळलं इथं काय आहे ते. आणि आज ही शांती झाली की सगळं सुरळीत होईल. आपे, ते तुझं इंट्रू का फिंट्रू आहे ना, ते परत देतो. हा मावशी, असं परत नाही देता येणार. सगळी प्रोसेस परत करायला लागलो. याला काय अर्थ आहे? आप्पे चल इथून. अर्ज्या, घरातली एकही व्यक्ती घराबाहेर जाणार नाही. हे अर्जुन, अरे घराचा विचार कर की जरा. त्याच्यावर बी काळी जादू केली आप्पीनं. हो मनी मावशी, काय तोंडाला येईल ते बरळू नका बरं का. अहो भाऊजी, ह्या घरात वाईट शक्ती हाय, ते बघितलंय मी माझ्या डोळ्यांनी. ते काय का असं ना काके, मी हिला घेऊन जाणार म्हणजे जाणार. नाही, 1 मिनिट. काय बघितलंय तुम्ही? अगं माझ्या डोळ्यासमोर कुकू काळं पडलं. आई, अहो काहीतरीच काय बोलताय? या सगळ्या गोष्टींवर नका विश्वास ठेवू. ढोंगीपणा आहे तो सगळा. काय ग आपे, तुला सगळ्यातलं सगळं कळत असतं का? तवा जिथं तिथं नुसतं नाक गुपसत असती. मावशी, आता मला फक्त एवढं कळतंय का मला जायचंय. मग ती शांती वगैरे झाली ना, मग जावा कुठं जायचं तिथं. अहो आई, असं काय करताय? मला पुण्यावरनं विमान आहे, मला वेळेत पोहोचलं पाहिजे ना. आई, अगं विमानतळावर 2 तास आधी पोहोचावं लागतं. अहो बघा की, हे कुंकू खरंच काळं पडलं. हे बघा, आहे काळी शक्ती आहे इथे. म्हणजे आपल्या घरात खरंच काळी शक्ती आहे व्हय? ना तू ना तू ना तू ना तू ना तू ना तू काय बाबा आपल्याला फसवतायत? रुपाली ताई द्या. आणि हे आमच्या घरातलं कुंकू आहे, हे यावर टाकते. अहो हे कुंकू काळं नाही पडलं. कसं काय बरं? कारण हे खरं कुंकू आहे आणि या बाबांचं जे कुंकू आहे ना, त्यात केमिकल आहे. तुम्ही असलं सगळं करून फसवताय व्हय आम्हाला. भाऊजी, मावशी, आई,
अहो ही सगळी लोक ना आपल्या भोळेपणाचा फायदा घेतात, आपल्या श्रद्धेचा फायदा घेतात. हे कळत नाही का तुम्हाला? आणि मुळात आपण गप बसतो ना, आपण घाबरतो ना, म्हणून आपण या असल्या ढोंगी लोकांना भुलतो. एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवा, जिथं भक्ती तिथं श्रद्धा, आणि जिथं भीती तिथं अंधश्रद्धा. काय वहिनी, झालं का तुमच्या बंधू बाबाचं पितळ उघड? हा, आता तरी सोडा पिला. तुझ्या उघडते कुलूप. विनय काका, ह्याचं काय? अपमान, घोर अपमान. ना तू अपर्णा सुरेश माने, पाणी हवं आपल्याला? शांत, काळजी करू नका. मी तुम्हाला इथे परीक्षा घेणार नाहीये. हो सर. अपर्णा, आपण मराठीतच का इंटरव्ह्यू देताय? मला मराठी येतं, आपल्याकडे इंटरप्रिटर पण आहे, परंतु तुम्ही मराठीतच का इंटरव्ह्यू देऊ इच्छिता? सर, मी लय लांब आले बघा. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात एक छोटस गाव आहे, आसगाव. मी तिथनं आले. आतापर्यंत दिल्ली पुस्तकात वाचली होती, फोटो बघितले होते, पण आज पहिल्यांदा इथं आले ना, पोटात गोळा चालाय बघा. छातीत धडकी भरल्यासारखंच होते. आणि अशा वेळेला आपल्यासोबत आपलं कोणीतरी सोबत पाहिजे असतं ना. माझे मिस्टर आले, पण ते बाहेर थांबलेत. त्यांना आतमध्ये येता येत नाही ना, आणि मला आत अजून काही आणता नाही आलं, म्हणून मग मी माझी भाषा आत घेऊन आले बघा. अहो, मराठी भाषा माझ्या आईसारखीच आहे की. तिच्या अंग खांद्यावर खेळत, बोबडे बोलत, बाराखडीचे धडे गिरवत मी मोठी झाली, म्हणून मग मराठी. तुम्ही म्हणालात की फार दुरून तुम्ही इथे आलात, तुम्ही इथे कसे आलात? सर, मी इथवर राणीने आले. आमची 6 सीटर गाडी. 6 सीटरने आलात म्हणजे तुम्ही इथे बाय रोड आलात? नाही नाही, इथं मी आले विमानानंच, पण हितवर आले ते आमच्या राणीने. म्हणजे UPSCचा एवढा अवघड प्रवास केला तो आमच्या राणीतनं. माझे बापू चालवतात. असं का बरं? सर, आमच्या गावातल्या पोरींचं ग्रॅज्युएशनला असतानाच लग्न होतं. जॉब तर ही पुढची गोष्ट झाली बघा, पण माझ्या बाबतीत असं नाही झालं. माझ्या पाठीशी माझे बापू म्हणजे माझे वडील अगदी खंबीरपणे उभे होते. माझं स्वप्न पूर्ण करायची ताकद मला त्यांच्यामुळेच मिळाली बघा. आणि म्हणून मला जिथं कुठे जायचं असेल, म्हणजे क्लासला, अभ्यासाला, तिथं बापू आणि राणी दोघ जण कायम माझ्या सोबत असायचे. म्हणून म्हणलं मी आज हितवर पोहोचले ते राणीतनं. बरं, तुमचं शिक्षण किती झालंय? सर, मला भांडी छान घासता येतात, कपडे अगदी स्वच्छ धुता येतात, आणि सून म्हणून माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या सगळ्या पार पाडूनच मी घराच्या बाहेर पडले. मग उद्या तुम्हाला वाटलं की दोन्ही गोष्टी मॅनेज होत नाहीयेत, मग? नाही मॅडम, मला असं कधीच नाही वाटणार. नाही, समजा वाटलं तर मॅडम, मला 100% खात्री आहे की माझ्या घरचे माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत. यावर काहीतरी तोडगा काढेपर्यंत ते मला नक्कीच समजून घेतील. आणि मॅडम, अशा पद्धतीचं काम करणारी काय पहिली स्त्री नाहीये. याआधी खूप मोठी मोठी पदं भूषवणाऱ्या स्त्रिया होऊन गेल्यात की. त्यांच्याबद्दल वाचेल, अर्जुनशी म्हणजे माझ्या नवऱ्याशी बोलेल.
पण तुम्ही जॉब सोडणार नाही. नाही मॅडम, अहो माझं आयुष्यभराचं स्वप्न आहे हे. एकंदरीत महिला सबलीकरण हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय वाटतोय. हो. त्यासाठी काय प्रयत्न कराल मग? मी असा प्रयत्न करेन की महिलांच्या सगळ्या सवलती बंद झाल्या पाहिजे. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? मॅडम, याचं उत्तर ना आपण स्वयंपाक कसा बनवतो यात आहे. मॅडम, मी माझ्या मम्मीकडनं एक लय भारी गोष्ट शिकले, टाइम मॅनेजमेंट. अहो माझी मम्मी पाऊण तासात अख्खा स्वयंपाक बनवते. म्हणजे एकीकडे आमटी उकळायला टाकली ना की चपातीचं पीठ भिजून चपाती करायला लागते, एकीकडे भाजी चिरते आणि भाजी चिरणं होत नाही तर लगेच चपात्या करायला घेते. हा पण भाजीला फोडणी देईपर्यंत एकही चपाती जळत नाही. अहो तिचं सगळीकडे लक्ष असतं आणि त्या चपात्या होत नाही तर भाताचा कुकर तर तयारच असतो. अहो 1 सेकंद सुद्धा वाया जाऊ देत नाही मम्मी. पण म्हणून मग चवीवर फरक पडतो का? अजिबातच नाही. म्हणून मला वाटतं अनेक कामं सांभाळायची असतील ना तर मी माझ्या मम्मीला फॉलो करेन. इथे लिहिलंय अपर्णा, तुमचे मिस्टर पोलीस आहेत म्हणून? हो मॅडम, सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम. करेक्ट. आणि मघाशी तुम्ही म्हणालात की भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही कडक कारवाई करणार. हो. मग आता मला सांगा, उद्या जर तुम्हाला कळलं की तुमचे मिस्टरच भ्रष्टाचारी आहेत तर? नाही मॅडम, ते असं काही करणारच नाही. नाही, समजा असं झालं तर? तर मॅडम मी त्यांच्यावरही कारवाई करेन. नक्की? हो मॅडम, अहो कायद्यापुढे सगळे समान आहेत. बरं, आता समजा त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल फक्त तुम्हालाच माहिती आहे, बाकी कुणालाच माहिती नाहीये. आता काय करा? तरी सुद्धा मी त्यांच्या विरोधातले पुरावे जमा करेन. का? तुम्ही त्यांना समजावू शकता की, एक संधी देऊन बघा. पण मला असं वाटतं की तो माझ्या पदाचा गैरवापर होईल. तुम्हीच तर मगाशी म्हणालात की मी घरी गृहिणी असेल आणि बाहेर कलेक्टर, तर तुम्ही गृहिणी म्हणून विचार का करत नाही? नाही सर, पण जर त्यांनी चूक केली असेल ना तर त्याची शिक्षा त्यांना मिळायलाच पाहिजे. तुम्ही नीट विचार करून उत्तर द्या. तुम्ही जर त्यांना फक्त समज दिली आणि ताकीद दिली की यापुढे असं करू नका तर हा प्रश्न मिटू शकतो. तुमच्या नवऱ्याचा भ्रष्टाचार जर तुम्ही उघडकीस आणला तर लोक तुम्हालाच ब्लेम करणार आहेत, तुमचंच नाव बदनाम होणार आहे, सासरची लोक तुम्हालाच दोष देतील. तुम्ही मगाशी म्हणालात की त्यांचा तुम्हाला खूप सपोर्ट आहे, पण तुम्ही असं वागलात तर तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. नाही मॅडम, तरीही माझा निर्णय तोच असेल. कुठल्याही नात्यात खोटेपणाला जागा नसावी असं मला कायम वाटतं. अपर्णा जी, समझिए कि आपको एक साथ 2 कॉल आते हैं. एक तरफ विद्यार्थियों ने आंदोलन खड़ा किया है और दूसरी तरफ एक लड़की पर रेप हुआ है और उसे अभी अभी अस्पताल लाया गया है. बापू मम्मी तुम्ही हसू नका. तिथे सांग की कसं दिसतं विमानात ना, आणि तिथं लय खायला असतं का नाही? काय पाहिजे ते मिळतं ना खायला तिथं? ते बघा. अरे हो दिप्या, परीक्षा कशी गेली ते विचारशील का नाही? बापू पण खरंच लय भारी गेलं बघा इंटरव्ह्यू. लय भारी भारी प्रश्न विचारले. पण दिदे मला सांग की तू आधी कसं दिसतं विमानात ना? अरे कसं दिसतं म्हणजे लय भारी दिसतं. असं सगळं बारकं दिसतं बघ, चित्रागत. दिदे खरं सांग, विमानात माणसं मुंगीगत दिसतात ना? मला माहित आहे. दिप्या, माणसं दिसतच नाही. मला पण बसायचं राव विमानात. अरे बसू की, दीदी म्हणली ना बसवणार. मग बापू त्यांनी मला तुमच्याबद्दल विचारलं. वडाप वाहतूक जर का बंद केली तर तू काय करशील असं विचारलं. भ्रष्टाचाराविषयी विचारलं. मग दिदी तू काय बोलले ह्याच्यावर? लय डेंजर असते ती परीक्षा वाली, डायरेक्ट हार्ट मध्येच हात घालत्यात. हा मग अरे दीपा कलेक्टर होणार आहे ती. तिला थोडीच असे प्रश्न विचारणार सकाळी कुठलं पीठ घेऊन कुठली रील करायची म्हणून. अहो रील हलक्यात घेऊ नका, आर्ट असतंय ते आर्ट. आर्ट आहे आर्ट. घबच आता झालं ना सगळं? हो ग मम्मी, आता माझा जीव भांड्यात पडलाय बघ. तू लय कष्ट घेतले बा, सगळी तुझ्या सोबत आहेत बघ.
तू नक्की कलेक्टर होणार. आप्पी आमची कलेक्टर. आज गावची आज उगाच नाही म्हणत माझ्या लेकीला, कळलं का? अगं दिदे तू कलेक्टर होणार नाही तर कोण होणार आहे सांग बरं. दिप्या असं नाही हा, आतले हुशार हुशार मुलं मुली आले होते तिथं. आता काय रिझल्ट लागणार आहे काय माहिती. तू एवढी मेहनत घेतल्यास, एवढे कष्ट केलेस तू, तुझ्या कष्टाचं फळ तुला नक्की मिळेल बघ. तुझा रिझल्ट चांगलाच लागेल. हो मम्मी. होय आप्या, हे बघ आता परीक्षा झाली, लय विचार करू नकोस बाळा, आणि टेन्शन पण घेऊ नको. नाही बापू, जोवर आपलं स्वप्न पूर्ण होत नाही ना तोवर मी शांत नाही बसणार. काय हो? ते परवाच्या प्रकरणाची बातमी देणार आहे का तुम्ही? परवाची कोणती? ते नाही का ते वाळू कटर करून पोरं? हा 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 हो, ती बातमी द्यायला पाहिजे ना. हो, मला जरा वेगळं वाटतंय. म्हणजे मला वाटतं नको बातमी द्यायला ती. भाऊजी असं काय म्हणत? अहो तुम्ही ऐकून तर घ्या ना वहिनी, म्हणजे पटलं तर घ्या, नाही तर विषय सोडून द्या. बरं बोला, काय म्हणताय? तुम्हाला क्लिअरच सांगतो वहिनी, ही वाळू धंदेवाल्यांच्या हात लय वरपर्यंत पोहोचलेले असतात. त्या दिवशी मी त्याला अटक केलं, लगेच सोडायला लागलं. आपण बातमी देऊन काय वेगळं होणार नाही. काय सांगताय भाऊजी? मग एक फोन आला आणि मला लगेच सोडायला लागलं त्याला. मग तर करायलाच पाहिजे आपण याची बातमी. नाही ना, आता मी आप्पीशी नाही बोलू शकत आहे, फक्त तुमच्याशी बोलू शकतो म्हणून बोलतोय. म्हणजे ते वाळूवाला भेटला होता मला. मला म्हणला त्या पोराचा सगळा खर्च करतो मी, दवाखान्याचा, औषध उपचाराचा सगळा खर्च. फक्त पेपरला बातमी येऊन देऊ नका. इज्जतीला घाबरतात लोक. खरंच? अहो माझ्यासमोर विषय झाला वहिनी, माझ्यासमोर विषय झाला. ती म्हणले सगळा उपचाराचा खर्च देतो, आणि ती बाई पण बघा ना, तिच्याकडेवर लेकरू होतं. तिला आता काय बातमी तक्रार करून ती काय करणार आहे? तिला आता पैशाची गरज आहे, नवरा बरा झाला पाहिजे. पण भाऊजी आपण त्यांचा एवढा ट्रक थांबवला आणि म्हणून तो तयार झाला ना, तो म्हणून तो तयार झाला. नाही इंग्लंड तरी होता का आपल्याला तो? आणि बघा ना, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते तर झालंय, बातमी करून काय वेगळं होणार आहे? पण मला सांगा, तो सगळा खर्च दिल्याची काय गॅरंटी? नाही वहिनी, तुम्ही जे काय ठरवाल ना ते आपल्या दोघात असू द्या, म्हणजे निर्णय तुम्ही घ्या, पण आपल्या दोघात असू द्या. आपल्याला कळून देऊ नका आपल्या विषयावर बोलणं झालंय म्हणून. बरं ठीक आहे, मग नाही छापत बातमी. पण भाऊजी तो बरा होईपर्यंत त्याच्या दवाखान्याचा सगळा खर्च केला पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं करून घेतो त्याकडून ते. आणि बाकी पण अवैध वाळू वाहतूक बंद होईल ना, एक एक आता हे झालं ना की ते पण करू आपण. तुम्ही काळजीच करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा फक्त. आणि वहिनी थँक्यू बरं का. अहो भाऊजी काय अडचण नाही, चला मी येते. मी सोडू का पटकन? नाही नाही, इथंच जायचंय मला. बरं चालेल. चल. अर्जुन. बोला मॅडम. मॅडम, मूड चांगला की आज तुझा? हा, ते काल बायको बरोबर भांडण झाली बरं का. पण काय? पण मग मनासारख्या गोष्टी झाल्या, बरं आहे. चांगलंय की. पण मी काय म्हणते, कशाला करायची अशी भांडणारी बायको? प्रेम प्रेम आंधळ असत, माणूस वाद जातो. बरोबर आहे. नाही पण अजून काही वेळ निघून नाही गेली, कर विचार. नाही नको, आता आहे ते बरं आहे म्हणायचं. एकदा झालं की झालं, चांगलं म्हणायचं, जायचं निघून पुढं. म्हणजे आता प्रेम नाही संपलं असं का? प्रेम म्हणजे तसं. अर्जुन तुला एवढा वेळ लागतो सांगायला? गप्पा साधा बाद झाली मस्करी. अगं म्हणलं बोलण्यापेक्षा करून दाखवावं, करून दाखवा. मी खास पियूला भेटायला आलोय बघ, तिचं कौतुक करायला आलोय. का हो? अगं कसली भारी बातमी लिहिली आप्या तिनं. हो, तुम्ही वाचली? आप्या, अशा बातम्या आल्या पाहिजेत बघ. वाचून लय भारी वाटलं, आणि त्यातल्या त्यात बरं वाटलं म्हणजे पियूनं बातमी लिहिली. म्हटलं तिला भेटावं, तिचं कौतुक करावं. हो मग तुम्हीच करा की. थांबा मी तिला बोलवते. पिऊ ताई. बाबा, बापू आले. अरे वा 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 बापू. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कधी आलात? ही काय आत्ता चालू आहे? पिऊ ताई बाहेर ये. हा आले आले. काय म्हणताय बापू? काय नाही बघा, तुमच्या सुनेला भेटायला आलो. लेकीला म्हणा की. हा काय हो बापू? तुलाच भेटायला आलतो. काय हो, काय विषय? कसली भारी बातमी लिहिलीस तू. असं होय? मी अजून वाचलीच नाही. नाही विनायकराव, वाचा बातमी. वाळूवाल्यांना अशी चपराक बसणार आहे ना याच्यामुळं. नाही बापू, खरंच आता ही बातमी वाचून
खरंच काहीतरी ऍक्शन घेतली जाईल बघा यावर. हो घ्यायलाच पाहिजे. आणि बापू मी आप्पीमुळे लिहू शकले बरं का बातमी. ए पिऊताई गप बस, उगाच काहीतरी सांगू नको त्यांना. मी फक्त तुला लिहायला लावली बातमी, बाकी काही नाही. अगं तू फक्त म्हणली नाहीस, तू पाठपुरावा केलास. बर तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. हा नुसत्या चहानं काय होतंय, खायला पण घेऊन ये जा. अहो कशाला विनायकराव? अहो कशाला म्हणजे काय बापू, आता आपलं वय झालंय बघा, तर निवांत राहायचं, खायचं प्यायचं, मजा करायची आणि नातवंड खेळवायची. मला वाटलंच होतं तुम्ही बोलणार म्हणून. आप्या बघितलं का विनायकराव काय म्हणतात? बापू मी आले, चहा घेऊन येते. तुझं आवरून झालं नाही बाई? कुठे जायचंय सरकार? अगं असं काय, प्रचाराला जायचंय आपल्याला? नाही सरकार, मी सुजय भाऊजींच्या प्रचारासाठी नाही येऊ शकणार. आता काय झालं सरकार? आताच सुजय भाऊजी काही वेळ आधी पिऊताईला असं बोलला तू? हो सरकार, आणि यात मी माझ्या मनचं काही सांगत नाही. अहो जो माणूस त्याच्या बायकोने जे काही चांगलं काम केलंय त्याला चांगलं म्हणत नसेल, फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असेल, तर लोकांच्या फायद्याचा काय विचार करणार आहे? तो आहे तापट डोक्याचा, मी बोलतो त्याच्याशी. सरकार पण मला कळत नाहीये, त्या वाळूवाल्यांना आपण पाठीशी तरी काय घालतोय? राजकारणात असं नाही चालत. ते वाळूवाला म्हणजे एकटा नाही. तसे बी आप्पे, ही प्रचाराची शेवटची सभा आहे. आजच्या दिवस चल, उद्यापासून नाही म्हणणार मी तुला चल म्हणून आमच्या सोबत प्रचाराला, फक्त आज चल. सरकार पण माझ्या प्रश्नाचं काय? आणि सुजय भाऊजी लोकांसाठी काम करतील कशावरनं? मी लोकांसाठीच काम करणार आहे भाऊजी, पण तुम्ही मगाशी जे काही वागलात ते लई चुकीचं होतं. हे बघ, तो माझा आणि पिऊचा मुद्दा होता. सुजया गप बस. हे बघ आप्पे, काळजी करू नको, याच्या पुढे असं काही होणार नाही याची काळजी मी घेईन. नाही सरकार, तुम्ही ना नेहमी फक्त असं आप्पे सांभाळून, तुझ्या काय माझ्या मर्जी बाहेर नाही. सरकार चला, आपल्याला वेळ होतोय. वहिनींचं आगमन झालं आणि भाषणच थांबावं लागलं. मग राहू द्या की, आपल्यालाच बोललं की. तुमच्या आप्पीचं भाषण नंतर ऐका. तर आता मी जाहीर करतो की ही सभा संपली. अहो भाषण संपायची वेळ आली आता. भाषण चालू होणार नाहीये, तुम्ही ऐका माझं. मंडळी मंडळी मंडळी, तुमचं प्रेम कळतंय, आपल्याला माहितीये. तुम्हा लोकांचा आदेश आम्ही मोडू शकणार नाही, कळतंय आम्हाला. येते तुमची आवडती आप्पी, या. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे, आणि त्यामुळे आज मला तुमच्याशी नाही तर दुसऱ्या कोणाशी तरी बोलायचंय. आज सुजय भाऊजींतर्फे, सरकारांतर्फे, आमच्या अख्खा कदम कुटुंबातर्फे मी तुमच्या सगळ्यांची मनापासून ऋणी आहे बघा. आणि हा, आज मी ह्यांच्यात राहून तुमच्याशी नाही तर तुमच्याकडून ह्यांच्याशी बोलणार आहे. भाऊजी, खरं तर मी त्या बाजूची कधीच नव्हते. मी ह्या बाजूची होते, लोकांमधली, लोकांची. आज खरं तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं का आतापर्यंत प्रचारात आपण लोकांना जी वचनं दिली, आश्वासनं दिली, ती आता पाळायची वेळ आल्या बघा. आणि दिलेला शब्द मोडायचा नाही, हे मला माझ्या बापूंनी शिकवलंय. तुमच्यासाठी प्रचार करताना तुमच्या वतीनं लोकांशी बोलणारी ही आप्पी होती, आणि आता हिथून पुढं लोकांच्या वतीनं तुम्हाला प्रश्न विचारणारी सुद्धा आप्पीच असणार आहे बरं का. भाऊजी, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना त्या लोकांना कधीच विसरू नका, कारण आम्ही आमचं एक मत तुम्हाला देतोय. आप्पे आप्पे आप्पे
सॉरी, लय खुशाल. लय नाही, लय म्हणजे लय खुश आहे मी आज. काय झालं एवढं? अप्पे, माझं कामच तसं झालंय. कसलं? सरप्राईज. देवा, अर्जुन तू आणि तुझी सरप्राईज. अप्पे अगं सरप्राईज आहे ना, आता नाही ना सांगता येणार. बरं, सगळं झालं की मग सांग. झालं की सांगतो तुला काय घराला काय अख्ख्या गावाला सांगणार आहे मी, अख्ख्या गावाला. हळू, एवढं काय झालंय? हे विषयच तसा आहे, थोडे दिवस थांब. बर. आज घरातले पण विचारत होते कधी सांगणार. कोण? काय विचारू? याच पिऊताई, रुपालीताई गोड बातमी कधी देणार म्हणत होते. होय, मग सांगायचं की त्यांना. काय? हेच अभ्यास करून जर पोरं होत असती आतापर्यंत आरूसाठी क्रिकेटची टीम तयार झाली असती. नाही अप्पे, आता विषय निघालायच म्हणून सांगतो. आपल्याला जास्त नको, पण एक 8 पोरं पाहिजेत. काय? काय बोलतोय? 8 पाहिजेत. घरात नुसतं धिंगाणा झाला पाहिजे, धिंगाणा. माहितीये का तुला? हे बघ, अरे डोकं कुठं उभं राहिलं, पायावर उभं राहायचं असतं. हे बघ पहिलं उलट उभं राहिलं बघ. हे बघ, अरे चायपत्ती खाऊ नको नुसती, काळा पडशील काळा. हे बघ दुसरं बघ आपले. ही पोरगी रद्दीतला पेपर वाचती. अगे ती रद्दीचा पेपर आहे. हे बघ आईवर गेली आहे, रद्दीतला पेपर काढून वाचतीये. खाली उतर. भाऊ कुठं चढलाय? हा 100% माझ्यावर गेलाय. अर्जुन तुझं काय चाललंय? अब्बे मजा आली का नाही? अरे मजा आली. पण एक मिनिट, 8 लेकर म्हणतोयस तू? नाही का, हे आता मला बी वाटतंय. आत्ताच का? आता विश्वास वाटतोय. असं वाटतंय त्यांना चांगलं आयुष्य देऊ शकतो, त्यांची जबाबदारी घेऊ शकतो. अर्जुन, मला कधीपासून तुला एक गोष्ट सांगायची होती. तू बाप म्हणून ना लय भारी असशील. खरं? अरे खरंच. असं का वाटतं पण तुला? अरे कारण तू आहेस तसा, हसता खेळता, प्रेम करणारा, जीवापाड जपणारा. आणि आतापर्यंत माझा अभ्यास, माझं पोस्टिंग, या सगळ्यात मी हा विचारच केला नाही कधी. आणि माझं स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात तू कधी बोलला नाहीस. मला ते कळत होता, पण आता विचार करायला काही हरकत नाही. काय बोलले? मग मी यायचो नाही, झाडावर बसायचो. आणि इथं बसलं असं लांबपर्यंत ना, ही घरं बिरं नव्हती, आत्ता झाली. असं झाडावर बसलो की गार वारं लागायचं ग. असं वाटायचं आईच्या कुशीत बसलोय आणि आई वारं घालते. मग आता आठवण आली की बसतो. बसता येत नाही आता, लहानपणी बसता यायचं. असं पिटुकलं होतो ना मी, आता नाही बसता येत, पण तरी बी बसतो. आईची आठवण आली. तुला निघायचंय ना? मी चहा टाकते. तू या लवकर. हो, तू चल पुढं. आलो. बायको कलेक्टर होणार उद्या आणि तिला बूट पॉलिश करायला होतोय. अहो बाबा, नाही, मीच म्हणले. काय ग आप्पे, म्हणजे तू उद्या खरंच कलेक्टर होणार आहेस? अहो नाही मावशी, तसं नाही. आता कितवा नंबर लागतोय त्यानुसार ठरेल. हा, म्हणजे तिच्या हातात नसतं ते, रँक आल्यावर ठरेल ती कुठल्या डिपार्टमेंटला जॉईन करणार ते. आप्पे, तू काय बी काळजी करू नको, तू उद्या कलेक्टर होणार म्हणजे होणारच बघ. मग आता तर काही विचारायलाच नको. आप्पे, तू नक्की जमिनीवरच चालणार आहेस ना? मावशी, ती कायम जमिनीवरच असते. एवढ्या तेवढ्याने हवेत झाला ती काय तुमच्या कधी? मिळालं का उत्तर? रुक्मिणी बघितलं का, हे सगळ्यांना कदा मला ना बोलूनच देत नाही बघ. तुम्ही बोला या ठिकाणी, पण महत्वाचं तेवढंच बोला. हा, म्हणजे नकाच बोलू. हा, विनू भाऊजी,
उगाच माझ्या बहिणीला काय तर बोलायचं नाही बरं का, सांगून ठेवते. बर राहिलं अर्जा, एका उद्या तुझी बायको कलेक्टर होणार ना, तू ड्युटीवर चाललाय व्हय, हा? अरे कसं तयारी करायला पाहिजे, घर सजवायला पाहिजे, लाइटिंग करायला पाहिजे, हा? आणि कार्यक्रम मात्र जंगी व्हायला पाहिजे. 100% होणार कदम. अर्जुन व्हायलाच पाहिजे बर का. अरे आपल्या गावातली मुलगी कलेक्टर होतीये, साधी गोष्ट नाहीये ही. तर मुळात एक मुलगी कलेक्टर होत्या, ही महत्वाची गोष्ट आहे. एकदम बरोबर बोललीस बघ अपर्णा. काय ना, स्त्रिया जितक्या उच्च पदावर जाऊन बसतील ना, तेवढ्या त्या सामान्य स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देत. खरंय. हे काय असते मावशी, मी सांगते की तुम्हाला. ताई, सकाळपासून काही खाल्लंय का हो? नाही अगं, ह्यांचं झालं की घेते की मग. कुठे करताय सगळ्यांचं झाल्यावर? या बसा. आई जरा वाईट सर का की. बसा 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 इथं बसा. आधी नाश्ता करा आणि मग घरातली सगळी कामं करा. एक नंबर स्वप्नील. अरे ह्यासाठी मात्र टाळ्या व्हायला पाहिजे. एवढा एवढा एवढा. साहेब मीच आहे. दुखतुक्या, माझं डोकं आधीच गरम या, नंतर हे डोकं खायला चल. नंतर हे सांगितलं ना. अहो साहेब चूक झाली त्या दिवशी. अहो सांगितलं ना नंतर. हो साहेब. साहेब ऐकून घ्या, थांबा 1 मिनिट. काय फसलाय काय? पायच निघाणं झालंय. असू दे बोल. फसलोच बघा. अहो साहेब उद्या तुमच्या बायकोचा रिझल्ट आहे ना. मग तुला काय करायचं? अहो तुम्हाला काहीतरी मोठं काहीतरी करायचं होतं ना. अहो उद्या माझी ट्रॉयली देतो ना सजवून तुम्हाला. गावभर मिरवणूक काढा. दिसेल का चांगलं ते? अहो साहेब 1 नंबर दिसेल बघा. मोठी मोठी लोक ते मिरवणूक काढतात. तुम्हाला तर माहितीच आहे की. तेव्हा तर लय ताटला होता, पेपर दाखवला. साहेब जाऊ दे ना, एवढ्या तेवढ्या गोष्टीचं काय, चूक झाली. आणि बरं का साहेब, गावभर जेवण बी घालू आपण. लईच पाजर फुटला रे तुला लुकतुक्या. साहेब एक गोष्ट कळून चुकली बघा मला. काय की ऐन टायमिंगला पोलिसच येतात बघा मदतीला. कळली ना? बरं झालं. कधी कळली? हे बाहेरच्या माणसांचा काय उपयोग नाही बघा, येत नाहीत कोण. पोलिसच आमच्यासारख्या गरिबांचा मित्र आहे बघा. तू गरीब म्हणजे आम्ही भिकारीच म्हणायचं आहे ना. साहेब काय एवढे तेवढे गोष्टीचं आणि मनाला लावून घेताय. हा ठीक आहे, ट्रॉली आली पाहिजे फोन केल्यावर. येणार की साहेब? सजून आणायची मस्त पैकी, आणि ट्रॅक्टर पण आणायचं हाताने वाढायला लागेल मला. कुठं चाललंय? काय साईट वरच. अशी उतरला ना? हो 4-5 किलोमीटर फक्त. हो चल. ओ साहेब आव चालत बारीक उशील ना जरा. आव साहेब आव चावी चालत जा. बारीक उशील. आव साहेब पुढनं गाड्या मागणं गाड्या, मला उतराय ना साहेब. का ग म्हणे? नाही तर काय, आता ती आपली कलेक्टर होणार आहे ना. मग काय नुसतं थै थै घरभर नाचत बसल. असू दे आई, असू दे. हा असू दे आई म्हण. तुला बोलायला काय जातंय? तुम्ही सगळे बाहेर असता, आम्ही घरात असतोय. ती आम्हाला किती जाच करती. मावशी, तुम्ही काय आहात आणि काय नाही हे सगळं घरातल्या सगळ्यांना माहितीये बरं का. बघ रुक्मिणी, झाली यांची सुरुवात लगेच. मनी बोलते ते काय चुकीचं नाही बरं का. अहो ती आपली आत्ताच एवढा शहाणपणा करते. उद्या जर खरंच कलेक्टर बिलेक्टर झाली का नाही, सगळ्या घरादाराला दावणीला बांधल ती. आम्ही तर म्हणतो तिनं व्हावंच. ते का म्हणून आता? अगाई तवाच तर खरी मजा येणार आहे ना. सुजय, झाली का सगळी तयारी? हा सरकार, बंड्या बघतो सगळी कामं. सगळ्याच गोष्टी त्याच्या सोपवत जाऊ नका. तुम्ही स्वतः जरा जातीनं बघत जावा की. सरकार, सगळं आम्ही स्वतःच ठरवलंय. तेव्हा बघता आणायची कामं करतोय. त्या फ्लेक्सचं काय झालं? तेव्हा बी येतोय की. आप्पी जशी उभी राहिली
तसा मागून ट्रॉलीत फ्लेक्स लावायचा. लोकांनी तिच्याकडे नाही फ्लेक्स कडे पाहिलं पाहिजे. हे बघा. अरे वा, चांगला झाला की. तुझे आजच्या दिवसाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. हा सरकार. हे बघा आलाच. ये. काय झाली का सगळी तयारी? हा झाली की. ते ट्रॅक्टर आणि टाईल येते थोड्या वेळात. बाकी सगळं गाव झटून काम करतंय बरं त्या आप्पीसाठी. अरे वा, चांगलं आहे की मग. हॅलो. हा बोला बोला. हा नाही चाललेत का मग. बाकीची सगळी तयारी झाली का? अरे ते हार सांगायचं राहिलं की. सांगा मग, आलोच आम्ही. साहेब. हॅलो. आवरलं कर तुझं? हा होतच आलंय काम, थोडं राहिले. काय सांगतोय ते नीट ऐक. त्या टायलीचं एक चाक ढिल्ल करायचं. ऐन मिरवणुकीत त्या पीठ टायली सकट तोंडावर पडली पाहिजे. अहो साहेब, अहो तिथं गर्दी असणार आहे, लोक असणार आहेत तिथं गावातले. तुला सांगितले तेवढं कर ना. बाकीचं रान काय आणतो रे? अहो साहेब पण बापाची पेन्शन पाहिजे तुला. नसन जमत तर तसं सांग, दुसरा बघतो. अहो करतो काहीतरी. हे काम झालं तर सुजाला पेन्शनचं बोलतो मी. फक्त ऐन मिरवणुकीत टायलीचं चाक निघालं पाहिजे. हा बघतो. अरे आज बी हसू येतंय वे. वाटलं नव्हतं मला. अभिनंदन अभिनंदन. कलेक्टर मॅडमचे मिस्टर. ते ट्रॉलीचं तू बघतो ना? हा येईल एवढ्यात. बघा लवकर. हे काय झाली की? अर्ज्या जमलंय ना? डेकोरेशन झालंय चांगलं. हा मग शेवटी भावी आमदारांच्या वहिनी साहेब आहेत त्या. नाही मुद्दा ते होते ना. लेक्सवर आप्पीचा फोटो नाही पाहिजे होता. असं कसं? अरे तुझ्या अख्खं गाव ओळखतंय तिला. उभं गाव तिच्यासाठी एवढं करतंय आज. लेख दिसची गरज नाही तिला. म्हणजे वाघाचे पंजे. आलो मी, तिचं आवरले का बघतो. अरे काय म्हटलंय? तेच आपण जे काय केले ना तेच म्हणला आमदार साहेब. तसं तर तसं, पण हवा तर आपलीच होणार. हा मग ठीक आहे. काय रॉकेट झाले तयारी? अहो एकदम खतरनाक कार्यक्रम झालाय पाटील. साहेब तेवढं आता याच. हा अख्ख्या गावासमोर तोंडवर पडेल ना? पडणार की. शेवटी संकल्पचा संकल्प आहे. सर तुम्ही आमच्या आजगावात आलात तर आमच्या लोकांचे काही प्रश्न जाणून घ्याल का? अपर्णा, तू आत्ताच कलेक्टर झालेस, तुझ्यासाठी हे लोक जमलेत. प्रश्न काय आपण नंतरही ऐकून घेऊ शकतो ना. सर मी कलेक्टर झाले हे माझं यश नाहीये. मी ज्या दिवशी लोकांचे प्रश्न सोडवेल आणि त्यांची कामं मार्गी लावेल ना, ते माझं खरं यश असेल. त्यांचे काही प्रश्न आहेत तेवढे जाणून घ्याल का? बोल अपर्णा. ऐका की सगळे, आज आपल्या गावात कलेक्टर सर आलेत. त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही मुद्दे असतील ते त्यांना विचारा. साहेब ते वाळूवाले लुकतुक येत ना, त्या गावच्या पोरांचं आयुष्य बरबाद करतोय बघा. अव पैशाची लालच बी दाखवतो या, दारू बी पाचतो या, मग जातात सगळे पोरं कामाला. मी शब्द देतो, उद्याच आदेश काढून अवैध वाळू उपसा बंद होईल.
थँक्यू सर. हॅप्पी आमची हो साहेब, अहो तिचं काय ऐकता? ही जी गावभर मिरवणूक काढली ना ती माझ्याच ट्रॉलीतनं, आणि हे जे गावाला जेवण घालणार आहेत ते माझ्याच पैशानं. आणि माझं काम बंद करणार का? लुकतुके, तुमच्या ट्रॉली आणि ट्रॅक्टरचं भाडं तुमच्यापर्यंत पोहोचतं वीर. हा, आणि राहिला प्रश्न जेवणाचा. आप्पे, जेवणाची काळजी तू अजिबात करू नको. सगळं होतंय बघ. होतंय सगळं होतंय. लगेच लागले की सगळे कामाला. अर्जुन, हे झालं कलेक्टर अपर्णा सुरेश मानेचं कर्तव्य. अजून अपर्णा अर्जुन कदमचं कर्तव्य राहिलंय. म्हणजे